नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आता आली वरळी या परिसरामध्ये। હેલો ગાઈઝ, કેમ છો બધા? તમારું બધાનું સ્વાગત છે નવરાષ્ટ્ર ઘરનું શેફમાં, સ્પોન્સર્ડ બાय प्रथा आटा। काहीतरी वेगळं ऐकायला येतं ना? तुम्ही म्हणत असाल माधवी आज अचानक गुजराती मध्ये का बोलते? कारण त्याचं कारणही तसंच आहे। आजच्या घरच्या शेफ मध्ये आपण भेटणार आहोत एका गुजराती कुटुंबाला आणि त्यांच्याकडनं झटपट अशी गुजराती डिश शिकणार आहोत। तर चला जाऊया, आपल्या आजच्या भागाच्या घरच्या शेफला भेटूया। आजच्या भागात आपण भेटणार आहोत दोशी कुटुंबाला, जे राहतात निर्मला निवास नेक्स्ट टू दत्त मंदिर माटुंगा ईस्ट येथे। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि आजची रेसिपी शिकूया। नमस्कार, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। काय सांगाल, कसं वाटतंय आज तुमचं नाव सिलेक्ट झालंय घरचं शेफ मध्ये? नमस्कार, मला खूप खूप आनंद झाला, तुम्ही मला सिलेक्ट केला, मला हे संधी दिली, मला हे प्लॅटफॉर्म दिला, खूप छान वाटलं। तुमच्यापेक्षा आम्हाला पण खूप छान वाटतंय, कारण आज आमच्याकडे पण घरचं शेफ मध्ये गुजराती फॅमिली आहे आणि काहीतरी गुजराती स्पेशल आम्हाला शिकायला मिळणार आहे। तर मी तर खूप एक्साइटेड आहे। पण मी तुम्हाला आधी विचारेन, मला तुमच्याबद्दल सांगाल, म्हणजे तुमचं नाव, तुम्ही काय करता सध्या, मला ती माहिती सांगाल? माझं नाव प्रीती दोशी आहे, माझा जन्म मालाडला झाला आहे आणि लग्न इकडे करून नंतर माटुंगेला आली। कुठल्या इयर मध्ये लग्न झालं? मला लग्न 84। अच्छा, 84 मध्ये। आणि जॉईंट फॅमिली, मला कुकिंगची लई आवड होती पहिल्यापासूनच, पण इकडे जॉईंट फॅमिली होते, नंतर ते मुली झाली, परत संसार, मुलं, मग ते सगळं रिस्पॉन्सिबिलिटी होती, म्हणून ते कुकिंगचा एवढा नाही केला। पण ते लोक आता मोठी झाली, नंतर परत मी माझा ते शौक होता ते पुढे आणला आणि कंटिन्यू केला। आणि मुलीची मला हेल्प होती, दोघी मुली, मला 2 मुली आहेत, दोघी मुलीची हेल्प होती, म्हणून मी शनिवारी क्लास घेत होती। कुठला असेल फेवरेट तुमचा पदार्थ की जो सगळेजण डिमांड करतात, असा कुठला आहे? मी अप्पम बनवते। अच्छा, फिर ते पानकी बनवते। पानकी ते केळीचं पान असते ना, बनाना लीफ, तिच्यावर वेगळी वेगळी बनवते। त्याच्या ते डोसाचा आटा असते तिची पण बनते, मक्काची पण बनते, आता फ्रेश कॉर्न येते ना, स्वीट कॉर्न, त्याच्या पण थोडा पीठ घालून त्याची पण बनवते। बनाना लीफ ठेवायचा, भरपूर रेसिपी, भरपूर स्टॉक आहे आणि मी करते पण, मला लई शौक आहे, खूप आवड आहे। मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही की म्हणजे मास्टर शेफ खरं तर म्हणायला हरकत नाही, कारण तुमच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे, मग असं नाही कधी वाटलं की आपण शेफ बनावं? आता कॉन्फिडन्स थोडा कमी झालाय। काही हरकत नाही, घरच्या शेफ मध्ये आज तुम्ही शेफ म्हणून तुम्हाला पदवी मिळते घरच्या शेफची, लई मोठा अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी। खूप खूप छान। मी आता तुम्हाला प्रश्न विचारेन की तुम्ही जसं म्हणालात कुकिंगची वगैरे आवड आहे, तर मग हे कसं लहानपणापासून आवड होती की म्हणजे कसं होतं की कुठून आले हे? लहानपणापासूनच आवड होती। मी कॉलेजला शिकायला जात होती कॉलेजमध्ये, तेव्हा पण मी कॉलेजच्या संपली, ते 12th नंतर ते होते मॉर्निंग कॉलेज असते ना, बरोबर, तिचे ते कॉलेजचे सुटते, नंतर मी कुकिंग क्लासवर जाते आणि नंतर घरी जात होती आणि घरी जाऊन ते रेसिपी मला बनवायची। माझा भाऊ आणि बहीण आणि माझी आई ते सगळं सांगते, ते तू आज काय शिकली ते बनव, आणि मी बनवते आणि ते लोक टेस्ट करते, ते लोकांना पण खूप आवडतं। म्हणजे फुल सपोर्ट होता, फुल सपोर्ट होता। इकडे पण माझे इनलॉज का पण फुल सपोर्ट होता। कुकिंगची आवड आहे ती जपण्यासाठी आता तुम्ही सध्या काय? आता मी आहे ना रेसिपी लिहिते सगळी आणि न्यूजपेपर मध्ये मी देते आणि मी सिलेक्ट होते, मला प्राइज भेटते। म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि विनर होऊन येतात। काय सांगाल आयुष्याबद्दल? आता जर तुम्हाला विचारलं की बकेट लिस्ट तुमची काय असेल? काही नाही, आता मला असं आहे की मी नवीन बनवू, कोण आला तरी मी बनवते। आता आम्ही 2 आहे ना, तर 2 मनुष्यासाठी एवढा नाही बनवते, पण मुली आणि जावई येते तेव्हा मी म्हणजे बनवून दुसऱ्यांना खायला घालणं, नवीन बनवून ते लोकला टेस्ट करते, ते लोक सांगते नाही मस्त आहे। छान वाटलं तुमचं पूर्ण जर्नी आहे। तर तुमच्या सोबत आज हा जो कुटुंब परिवार आहे, मला त्यांची ओळख करून द्याल, कोण कोण आहे? हे माझे मिस्टर नमस्कार, आणि ते माझी मुलगी आहे दर्शिनी, हाय, दर्शिनी पारेख, आणि हे माझे नातू आहे दोघी, हियांश आणि ध्रुवीन, हाय। मी मिस्टरांकडे गेली, सर काय सांगाल तुमच्या दोघांच्या लग्नाला किती वर्ष झाली? आधी तुमचं स्वागत करतो मी। थँक्यू। आमचं लग्न झालं 1984 मध्ये, 40 वर्ष झाले।
40 वर्ष. पण कधी काय डिस्प्यूट वगैरे आजपर्यंत मला आठवता एक पण दिवस झाला. त्याचे कारण आहे ते त्याच्या मनाप्रमाणे चालते आणि मी पण त्याच्या मनाप्रमाणेच चालते. म्हणजे तुम्ही टॉप सिक्रेट सांगितले हॅपी मॅरिड लाईफ Yeah. की बायकोचं ऐकलं पाहिजे. म्हणजे होम हा ना मिनिस्टर. येस नो काही होत नाही, काही गोंधळचा प्रश्न नाही. हा, सो शी इज द होम मिनिस्टर ऑफ युअर हाऊस. असं. 100%. काय करता तुम्ही आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते, पण हे कोरोनाच्या नंतर लॉकडाऊनच्या नंतर ते लाईन बंद केली. ओके. काही माणसाचा ठिकाण नव्हता, तिथे बरोबर. मोबाईल कोणाला भेटत नव्हता आणि काही लेबर मुंबई सोडून गावी गेले. गावी गेली, राईट. आणि नंतर आता आम्ही नवीन लाईन डेव्हलप केलेली आहे रिअल एस्टेटची, ओके. प्रॉपर्टी कन्सल्टन्सी म्हणजे तुम्ही तिकडे कन्सल्टन्सी रिअल इस्टेट मध्ये तुम्ही सगळं बघता. करते. मी तुम्हाला पुढे विचारेन की त्यांना खूप आवड आहे कुकिंगची आणि त्या करत असतात. तुम्ही काय सांगाल त्यांच्या या आवड बद्दल? त्याची बघा, त्याची कुठलीही आयटम पकडा, ग्रेव्ही सब्जी पकडा किंवा स्टफ सब्जी पकडा किंवा पिकल्स, चिकी, सूप, सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहे वा. त्याची. हा, तुम्ही एक स्पून घेतला की पूर्ण संपायच्या जे आपल्याला वाटते. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स बघा केवढे ते बोलतायत आज तुमच्याबद्दल की कुठलाही पदार्थ घ्या एकदम उत्तम आणि आवडतो. तुम्ही काय सांगाल यांच्याबद्दल आज? मी तिला सांगते तुमच्यावर पहिला एक्सपेरिमेंट करते मी. बघितलं अंकल, तुम्ही एक्सपेरिमेंट आहात पण तिकडे. माझे एक्सपेरिमेंट सक्सेस जाते ते अभ्यास सांगते नाही मस्त आहे, तू करव, तू पुढे जा काहीतरी कर. म्हणजे फुल फुल सपोर्ट सपोर्ट आहे, फुल सपोर्ट करते. म्हणजे आज तुम्ही आता अजून ना एक्साइटमेंट वाढते सरांचं ऐकून की मला आज काय खायला मिळणार आहे रेसिपी मध्ये. मी डॉटर तुझ्याकडे येईन, काय सांगशील मम्माचा आणि तुझा बॉन्ड कसा आहे? मला पण ते सगळी काहीतरी नवीन ट्राय करते, ते मला सांगते. मी शक्य असते ते सगळं मी पण ट्राय करते. काही मुलांना आवडणार असं वाटते तिला, ते लगेच सांगणार की असं बनवून दे, त्यांना डब्यात बरोबर. द्यायचे असते. मीन्स यू डोंट नीड युट्यूब, असं आहे की तुला फक्त एक कॉलची गरज आहे. आईला Yes. मम्माला फोन करायचा की मला ही रेसिपी बनवायची आहे, डिरेक्टली रेसिपी. फोनवर पण समजून घेते. घेतलं तर वाटते की डेमो बघून घेतला आपण. मी अजून एक प्रश्न विचारेन की जसं मी मगाशी त्यांचा इंट्रो घेतला त्याच्यात त्यांचं असं होतं की कुकिंग त्यांना आधीपासून खूप आवडायचं, पण रिस्पॉन्सिबिलिटी किंवा काही या गोष्टीमुळे त्यांनी थोडंसं ते करिअर म्हणून त्यांनी घेतलं नाही. तर काय सांगशील की आता त्यांनी किती त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे? तिथे अशी काहीतरी ऍक्टिव्हिटी चालत असते, कुकिंग रिलेटेड काहीतरी चालत असते. कोणाला शिकवायचं की काही पाठवायचं, कुठल्या कॉन्टेस्ट मध्ये पार्टिसिपेट केला की काही लेडीज ग्रुप असते तिथे काही कॉन्टेस्ट कॉम्पिटिशन असते त्याच्यात पार्टिसिपेट करते. बनवून घेऊन जायचं असेल ते सगळं ती करत राहते. आज हे संधी मिळाली, मला वाटते ते खुश नक्की. वाढवायला भरपूर मदत. आय थिंक थँक्यू असं व्हावं की हा घरचा शेफचा एपिसोड कुठेतरी तुम्हाला मोटिवेशन ह्यातून मिळावं आणि नक्कीच आम्ही कुठेतरी तुम्हाला एक अप लेवलला ह्या सगळ्यामध्ये नक्कीच बघू. मी दोघांकडे येईन. हाय, काय नाव आहे तुमच्या दोघांचं? माझं नाव हिया. आणि वा, तुम्ही दोघं छान मराठी बोलताय, मस्तच. काय सांगाल नानी बद्दल? कशी आहे नानी? इफ यू हॅव टू चॉईस एनीवन. नानी. कुठली रेसिपी, कुठला पदार्थ आवडतो? मंचाव सूप. आणि तुला? खिचडी. वा, मस्त आहे. म्हणजे ह्यांची पण फरमाईश आहे. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबायचंय. मी प्रीती मॅमला घेऊन किचन मध्ये जाणार आहे आणि घरच्या शेफ कडून आजची रेसिपी शिकणार आहे. तर चला आपण किचन कडे बोलूया. प्रीती मॅम, खूप छान मस्त गप्पा झाल्या तुमच्या सोबत, तुमच्या फॅमिली सोबत, आणि बोलण्यातून सगळ्यांचं एकच होतं की तुम्ही छान छान बनवता पदार्थ आणि सगळ्यांना खायला आवडतात. तर आज आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना कुठला पदार्थ शिकवणार आहे? मी आज गुळ पापडी बनवणार आहे. ओके. खूप हेल्दी आहे, न्यूट्रिशियस आहे. लहान मुलं आता काही बिस्किट वगैरे सगळं खाते, बरोबर. ग्लुकोज बिस्किट खाते, Yes, ते yes. खाते. त्याच्यापेक्षा हे खाणार हे लई म्हणजे खूप चांगलं आहे. चांगलं. हा, खूप म्हणजे चांगले आहे. टी टाइमला म्हणू शकतो किंवा स्नॅक्स आयटम मध्ये Snack ला. सुद्धा आपण ह्यांना हे आणि देऊ ते शकतो. मुलाला शाळेत डब्याला दिली तरी पण ते लाईक चांगली आहे. चालेल. नाही होत. म्हणजे एकदम हेल्दी डिलिशियस delicious. असे तुम्ही हा, पदार्थ या. निवडलाय. हा, तर आपण शिकूया आणि शिकूया. पहिले बघूया आपल्याला ह्या गुळ पापडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मला सांगा. आपल्याला पाहिजे 1 वाटी ते प्रथाचा मी आटा वापरला ओके, आहे. हे तुम्ही प्रथाचं प्रथाचा, readymade हा, काय सांगाल? readymade कसा आटा. experience ते आहे? आम्ही आता 2 माणूस नवरा बायको दोघीच आहे.
म्हणून ते काही ते पीठ चक्कीवर जायच्या, मग पीठ आणायच्या, उचलून आणायच्या, ते मला होम डिलिव्हरी भेटते म्हणून मला लिहायचं आणि त्याची क्वालिटी पण मस्त चांगली आहे, एकदम चांगली आहे. म्हणजे हे आपण गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ, त्याच्या अर्धा तूप घ्यायचं, अर्धा वाटी गूळ. ओके, म्हणजे एकदम सिंपल आहे. एक वाटीला अर्धा वाटी गुळ आणि अर्धा वाटी तूप आणि ते खसखस आहे बरोबर, ते टाकायचे. ते वेलची पूड आहे, सोंड पावडर आहे, ते वरची सजावटीसाठी बदामाचे काप आहे, ड्रायफ्रूट. आणि हे झाला नंतर हे थोडं दूध टाकायचं म्हणून ते एकदम सॉफ्ट चांगली होते. वा, म्हणजे एकदम सोपं आहे. घरामध्ये पटकन आपल्याला हे पदार्थ म्हणजे आपल्याला इन्ग्रेडियंट्स मिळतील असं छान झटपट रेसिपीकडे आता आपण कृतीकडे वळूया. पहिले आपल्याला काय करायचंय, पहिले तूप गरम ठेवायला ठेवू. ओके, हे आपण अर्धा वाटी प्रमाण घेतलेलं आहे. तरी किती जणांचं बनतं ह्याच्यामध्ये, म्हणजे आपण करू तर 3-4 आरामात 3-4 जण. छान तूप आता मस्त पातळ झालं. आता त्याच्यात गव्हाचं पीठ, सो 1 बाउल आपण गव्हाचं पीठ पूर्णपणे टाकतोय. आता हे कसं करणार आपल्याला प्रॉपर झालंय, आता ते लाल रंग सारखा भाजायचा आणि सुगंध पण येणार मस्त. पण म्हणजे आपल्याला कंटिन्यू मिक्स कंटिन्युअस मिक्स करायला लागते आणि खूप हेल्दी आहे खरं तर. खूप म्हणजे मुलं जर का पोळी भाजी नाही खाते तर आपण गव्हाचं अशा पद्धतीने बनवून देऊ शकतो. आणि तिला थाळीमध्ये सेट करून तिच्यावर थोडी साखर टाकणार आणि नंतर पीस करणार. तो असं वाटतं ते नाईस बिस्किट येते ना, असं सारखं वाटते. सो मैदा बिस्किट देण्यापेक्षा वगैरे आपण जसं देतो त्या पद्धतीने आपण हे सुद्धा देऊ शकतो. म्हणजे आपल्याला गॅस बंद करून टाकायचा. 1-2 मिनिट्स नंतर आपल्याला त्याच्यामध्ये गूळ ऍड करायचा आहे. ओके, आता वेलची पूड टाकूया. बरोबर. अच्छा, साय आणि दूध तुम्ही मिक्स केलेलं आहे. सो आपलं पापडीचे हे जे सारण आहे ते तयार झाले आणि तिला तिचे ग्रीस लावलेली प्लेट मध्ये ओके ओतून घ्यायच्या आणि बरोबर सेट करायचं. वा, झटपट अशी तयार झाली. त्यात आपण ह्याला काय करणार आहोत, आता त्याच्या कट करायच्या, वड्या पडायच्या. बरोबर. आणि नंतर 10-15 मिनिट थंड होऊ द्यायच्या, नंतर ते वड्या काढून खाऊ शकते, सर्व करायचं. सो गरमागरम हवं तर आपण गरमागरम सुद्धा खाऊ शकतो आणि थंड होऊन सुद्धा खाऊ शकतो. आणि महिनाभर तिला कायच नाही होणार. ते डब्यामध्ये आपण ठेवू शकतो. जास्त बनवून डब्यामध्ये ठेवला तरी चालते. ट्रॅव्हलिंग केला तरी पण तुम्ही घेऊन जाऊ शकते. सो मस्त अशी आपली झटपट रेसिपी तयार झाली आहे. मी टेस्ट करते, तुम्ही पण करायचे. ते बघा, ते दोघं आधीच वाट बघताय की आंटी व्हेन यू विल आर स्टार्टिंग, सो वी विल ऑल्सो स्टार्ट. यू कम ऑन, लेट्स स्टार्ट. प्रीती मॅम, खूप खूप थँक्यू, कारण इतकी झटपट आणि चविष्ट रेसिपी तुम्ही आम्हाला शिकवली की जी आम्ही ट्रॅव्हलमध्ये घेऊन जाऊ शकतो. हेल्दी आहे आणि मला खरं पर्सनली फार आवडली आहे, कारण ती लहान मुलांसाठी सुद्धा चांगली आहे आणि मला सुद्धा पर्सनली वाटतं की मी सुद्धा ही छान कॅरी करू शकते रेसिपी. सो तुम्हाला ही छान रेसिपी शिकवल्याबद्दल प्रथाकडून ही एक छोटीशी खूप 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 थँक्यू. आपला तर मंडळी, याचा भाग आणि याची ही स्पेशल गुजराती रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. तसंच ह्या कुटुंबाचा म्हणजेच घरचा शेफ मध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल. तसेच नवनवीन रेसिपी आणि नवनवीन भाग आम्ही घेत येत राहू. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद.